आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर 21, जुना मुंबई गोवा महामार्ग, चितारी हॉस्पिटल जवळ, कोलगाव भोम, सावंतवाडी। आजच अपॉइंटमेंट बुक करा। सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या घाटांपैकी एक म्हणजे आंबोली घाट। या घाटातील रस्ते, संरक्षक कठडे जरी सुस्थितीत असले तरी दरड कोसळण्यासह बुजलेले ब्रिटिशकालीन नाले, घाटातील गटार अन धोकादायक झाडांची समस्या मोठी आहे। यात खासगी कंपनीनं संरक्षक कठड्यालगत लाईन टाकताना कॉन्क्रीट घातल्यानं दरीत जाणाऱ्या पाण्याचे नैसर्गिक बांध अडवले गेले। त्यामुळे संरक्षक कठड्याच्या बाजूने घाट खचण्याची भीती निर्माण झाली आहे। पाहूया। आंबोली घाटाच्या पायथ्याला रस्त्यावरून वाहणारं पाणी नाल्यांची सफाई न झाल्याचं सांगून जातं। घाटातील हे पाणी आपली वाट काढत खाली उतरताना दिसतं। आपण आहोत आंबोली घाटामध्ये आणि आंबोली घाटात जर पाहिलं तर आंबोली घाटातले रस्ते जे पायथ्यापर्यंतचे आहेत ते तरी सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे, सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळतात। संरक्षक कठडे आहेत ते पण सुस्थितीत आहे। काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात त्यामध्ये नादुरुस्त आलेली पाहायला मिळते, मात्र बहुतांश भागात बघितलं तर संरक्षक कठडे सुद्धा सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळतात। पण गटार जे आहेत, आपण समोरही भागात पाहू शकत असाल तर गटाराचं बांधकाम ज्या पद्धतीनं पाहिजे होतं किंवा ज्या पद्धतीनं बांधकाम विभागानं त्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं त्या प्रमाणात लक्ष दिलेलं दिसत नाहीये। त्याच्यामुळे जे पाणी आहे, जे घाटातनं खाली उतरतंय त्यांना मार्ग मिळत नाहीये आणि पाणी आपली वाट काढत जाताना पाहायला मिळतं। तसंच जर ह्या बाजूला आपण बघितलं तर समोर दरीचा भाग इथनं सुरू होतोय आणि तिथे काही कंपन्यांकडनं पाईप घातलेले आहेत किंवा केबल घातलेले आहेत आणि त्यामुळे जे रस्त्यावरचं पाणी आहे ते दरीत सुद्धा जाऊ शकत नाहीये। त्यामुळे हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे याकडे लक्ष देऊन जो गटारांचा प्रश्न आहे, नाले साफ करण्याचा जो प्रश्न आहे त्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। आजवर घाटात दरड कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले। 1971, 1978, 1984, 1996 आणि 2010 सालात दरड मोठ्या प्रमाणात कोसळलेली घाट मार्गही बंद होता। मात्र नंतरच्या काळात हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना देखील करण्यात आल्या। आंबोली घाटातला एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जिथे दरड कोसळली होती तो पॉईंट। गेली अनेक वर्षांपासून आपण या गोष्टी बघतो आणि त्यानंतर स्वित्झर्लंडवरनं जी जाळी आणली होती ती जाळीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। मागच्या जवळपास 40-50 वर्षांचा विचार केला तर अनेक वेळा दरडी कोसळण्याचे प्रमाण हे आंबोली घाटात झालेलं पाहायला मिळतं आणि या दृष्टिकोनातनं प्रशासनाकडनं त्याची दखलसुद्धा घेतली गेली आणि त्या पद्धतीच्या जाळ्यासुद्धा लावण्यात आलेल्या। मात्र अजूनही काही ठिकाणी हे प्रकार आपल्याला दिसून येतात किंवा होताना पाहायला मिळतात। काही वेळा दगड खाली आलेला पाहायला मिळतो। याला कारणंही वेगळी आहेत, कारण वरच्या भागामध्ये फॉरेस्टकडनं काही ठिकाणी पाणी जिरवण्यासाठी सुद्धा काही योजना राबवल्या होत्या आणि अशा पद्धतीचं काम केल्याचं ग्रामस्थांचं इथलं म्हणणं होतं आणि त्यामुळे काही असे प्रकार वाढत असल्याचंही त्यांचं म्हणणं होतं। या दृष्टिकोनातनं उपाययोजना करणं फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने काम करणं गरजेचं असताना मगाशी जो एक आपण घाटाच्या पायथ्याशी मुद्दा बघितला, घाटात सुद्धा जिथे आपल्याला पूर्ण दरड दिसते किंवा जी दरी, खोल दरी आपल्याला पाहायला मिळते, त्या खोल दरीत जे रस्त्यावरचं पाणी जाण्यासाठी जे पारंपरिक मार्ग होते ते कुठेतरी आज बुजलेले पाहायला मिळत आहेत। हे पाईप आपल्याला इथे पाहायला मिळतात खाजगी कंपन्यांचे, ज्या पाईपसाठी हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण इथे करण्यात आलं आणि त्यामुळे नॅचरली जे दरीमध्ये पाणी जायचं त्याला आज कुठेतरी बांध घातला गेला आहे आणि त्यामुळे आज गटारांची अवस्था बुजलेली असताना अशा पद्धतीनं पाणी दरीत थेट जाऊ शकत नसल्यामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येण्याच्या समस्या सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। यातच घाटात खासगी कंपनीनं संरक्षक कठड्यालगत लाईन टाकताना केलेला प्रताप घाटाला धोका निर्माण करू शकतो, अशी भीती स्थानिकांनी देखील व्यक्त केली आहे। सद्यस्थितीत आंबोली घाटातील जो रस्ता आहे हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर इथला रस्ता खूप चांगला आहे, परंतु या रस्त्यालगत, घाट रस्त्यालगत जे संरक्षक कठडे आहेत त्या संरक्षक कठडीच्या मध्ये गॅप हवी होती, जिथून पाणी, जे रस्त्यावर पाणी होतं ते पाणी जात होतं। पूर्वी हे पाणी जाण्यासाठी अडू बांध म्हणून
मैलकुली जे रस्ता कामगार असायचे ते रस्ता कामगार अडूबांध करायचे आणि पाणी बरोबर त्यामधल्या गॅपमधनं जायचं, परंतु आता तशी जागाच राहिली नाही आहे. खाजगी मोबाईल टॉवर कंपनीजनी त्यांनी जे लाईन्स टाकले आहेत आणि कॉन्क्रीट टाकले त्यामुळे पूर्णपणे ते पाणी जाण्याचा मार्ग जो आहे तो रोखला गेला आहे. त्यामुळे घाट संरक्षक कठडीच्या बाजूने खचण्याची भीती निर्माण झाली आहे आणि हळूहळू बऱ्याच ठिकाणी घाट या खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या लाईनमुळे खचतो आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. डाव्या बाजूची जी गटर आहे तीही नीट साफ केली गेलेली नाही, त्यामुळे तिथूनही पाणी पुन्हा रस्त्यावर येते. ब्रिटिशकालीन पूल आहे 150 वर्षापूर्वीचं, जे अद्यापही आम्ही मागणी करूनही बांधण्यात आले नाही, तेही धोकादायक आहे. तिथून सध्या अवजड वाहतूक बंद आहे, परंतु येत्या भविष्यकाळात तेही खचण्याची भीती आहे. पर्यटक आता एक 15 दिवसापासून आता पाऊस आंबोलीमध्ये बऱ्यापैकी सुरू झाला आहे आणि पर्यटक आंबोलीत येऊ लागतील. त्या पर्यटकांच्या सोयीसुविधाच्या दृष्टीने सुद्धा येथील शौचालय तुम्ही बघाल तर त्याची दुरावस्था आहे, ते बंद स्थितीत आहेत, काही ठिकाणी तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे महिला वर्गाचे खूप हाल होतात, त्यांना शौचालय मिळत नाही. आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडनं जर तुम्ही कर घेत असाल तर त्या कराच्या बदल्यात त्यांना सेवा देणं गरजेचं आहे. त्या सेवा दिल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा नेहमी या ठिकाणी येणारे पर्यटक नाराज होऊन जातात. येथील वाहतुकीची व्यवस्थासुद्धा नीट केली गेली पाहिजे. वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते, ती कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने बैठका घेऊन त्याचं योग्य नियोजन केलं गेलं पाहिजे. ते अद्याप केलं गेलेलं नाही आहे. अशा विविध समस्या आहेत आणि काही चांगले मुद्देसुद्धा आहेत. पाऊस वेळेवर सुरू झालेला आहे, त्यामुळे यावर्षीचा वर्ष पर्यटन हंगामसुद्धा वेळेवर सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण म्हणजे आंबोली घाटातील मुख्य धबधबा. मात्र या परिसरात पर्यटकांना आवश्यक सुविधांचा अभाव दिसून येतोय. आंबोली घाटातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं ठिकाण जे पर्यटकांना आकर्षित करतं ते म्हणजे हा धबधबा. आणि आपण पाहतोय पावसाला सुरुवात झाल्यानंतर तो काही प्रमाणात प्रवाहित व्हायला सुद्धा लागलेला आहे. अगदी काही दिवसानंतर पूर्ण फ्लोनं हा धबधबा प्रवाहित होणार आहे आणि अनेक पर्यटक इथे येतात, इथल्या धबधब्याला भेट देतात, आवर्जून इथे येतात. मात्र या पॉईंटकडे आपण पाहिल्यानंतर काही ज्या सुविधा पर्यटकांना आवश्यक आहेत ते म्हणजे वॉशरूम असेल किंवा चेंजिंग रूम असेल, ही सुविधा फार महत्त्वाची आहे. मात्र तो वॉशरूम, तो चेंजिंग रूम, आता हा सीझन पावसाळ्याचा सुरू झाला आहे, त्यामुळे वन विभागाकडनं जो उभारलेला वॉशरूम आहे किंवा चेंजिंग रूम आहे तो सुरू होणं गरजेचं होतं. मात्र तो बंद अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे वन विभागाकडनं तो सुरू करण्यासाठी त्याची दखल घेणं आणि तो सुरू करणं, कार्यान्वित करणं लवकरात लवकर काळाची गरज आहे. कारण आता पर्यटकांचा ओढासुद्धा वाढू लागलेला आहे. पर्यटक आंबोलीच्या दिशेने येताना दिसतात. जे विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक आंबोलीत येताना पाहायला मिळतात, त्यामुळे याची दक्षता घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या मुख्य धबधब्याच्या आपण समोर आहोत, मात्र या संपूर्ण धबधब्यांच्या ह्या एरियामध्ये जर बघितलं तर वरच्या भागात ब्रिटिशकालीन नाले हे गेली अनेक वर्ष बुजलेल्या अवस्थेत आहेत. फार पूर्वी मैलकुली जे इथल्या गावातले असायचे त्यांच्याकडनं ते नाले साफ केले जायचे, मात्र मागच्या अनेक वर्षांमध्ये ते नाले, ब्रिटिशकालीन नाले साफ केलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यातनं जे वाहणारं पाणी आहे ते वाहू शकत नाही, त्याला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ते प्रामुख्यानं साफ करण्याची मागणी ही आंबोलीतल्या इथल्या स्थानिक ग्रामस्थांकडनं मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. या काही समस्या आहेत त्या मुख्य धबधब्याकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोसळणारी दरड, आंबोलीतील पर्जन्यवृष्टी, धोकादायक बनलेली झाडं, बुजलेले गटार पाहता बांधकाम विभागाने यावर पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करणं आवश्यक होतं. धबधब्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याचा वेग बघता हे पाणी थेट दरीत जाणारे मार्ग बुजले जाणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं होतं. मात्र प्रशासनाकडून याकडे झालेलं दुर्लक्ष घाटाची मोठी हानी करू शकतं. येणाऱ्या पर्यटकांसह घाट मार्गातून प्रवास करणाऱ्यांसाठी ते धोक्याचं ठरू शकतं. आंबोलीचा घाट जिथे संपतो तिथे आपण आहोत. संपूर्ण घाटाचा आपण जर पंचनामा बघितला, आढावा घेतला तर घाटामध्ये काही समस्या पण आहेत, काही चांगल्या गोष्टी केलेल्या सुद्धा दिसून येतात. घाटात प्रामुख्यानं बघितलं तर जो गटाराचा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण गटार बुजलेल्या अवस्थेत असल्यामुळं पाणी जायला वाट मिळत नाही आहे. त्याचबरोबर खाजगी कंपनीनं दरडीच्या किंवा जिथे आपल्याला दरी आहे अशा भागात आपण पाहिलं तर जे पाणी रस्त्यावरचं त्या दरीत थेट जाणं आवश्यक असताना, पारंपरिक पद्धतीनं ते जाणं आवश्यक असताना तिथे कुठेतरी
त्याला आडखाटी केल्याचं पाहायला मिळतं. तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर जे या घाटामध्ये असणारे ब्रिटिशकालीन नाले आहेत ते बुजलेल्या अवस्थेत आहेत. जे वरच्या पट्ट्यामध्ये आहेत ते पुन्हा एकदा त्याला नवसंजीवनी देणं, ते पुन्हा एकदा सुरू होणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर जी धोकादायक झाडं आहेत, जी वादळी वाऱ्यात पडताना पाहायला मिळतात, त्या दृष्टीनं वन विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांनी सामंजस्यानं ते विषयसुद्धा, त्या समस्यासुद्धा सोडवणं गरजेचं आहे. घाटाचा रस्ता बघितला तर संपूर्ण रस्ता अतिशय चांगला असल्याचं पाहायला मिळतं. नुकताच पावसालाही सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पर्यटकसुद्धा तिथं आता मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतात. त्यांची विकेंड असल्यामुळं विकेंडला मोठ्या प्रमाणात गर्दी इथे पर्यटकांची होते आणि त्या दृष्टीनं पर्यटकांच्या पण सुविधांसाठी जिथे जे प्रसाधनगृह आहेत ती बंद अवस्थेत असल्याची पाहायला मिळाली, ती कुठे पुन्हा सुरू होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं नियोजन करणं गरजेचं आहे. असे अनेक मुद्दे घाटातले आहेत. काही समस्यासुद्धा आहेत, काही चांगली कामंसुद्धा केलेली आहे. मात्र दरड कोसळण्याचा जो एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो गेली 50 वर्षापासूनचा मुद्दा आहे की दरड घाटात कोसळते, हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. स्वित्झर्लंडवरनं आणलेली जाळी 1-2 ठिकाणी पाहायला मिळते, काही ठिकाणी दक्षता घेतल्याची पाहायला मिळते, काही भागामध्ये माती ही घसरताना पाहायला मिळते. त्यामुळे त्या ठिकाणची माती रस्त्यावर येऊन घाट म्हणजे दरड कोसळण्याचं प्रमाणसुद्धा वाढू शकतं. ह्या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, वन विभाग असेल यांनी याच्यावर उपाययोजना करणं आज महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, आंबोली.